राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर केला। तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत। 774 कोटींचा अतिरिक्त निधी वस्त्रोद्योग विभागासाठी प्रस्तावित असून यंत्रमाग उद्योगाला वीज सवलत कायम राहणार आहे। तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सायबर सुरक्षिततेसाठी नवी मुंबईत सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग आणि अत्याधुनिक सायबर लॅब स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे। गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी यांना नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे। वस्त्रोद्योगासह उद्योगवाढीसाठी महत्त्वाचा निर्णय असून राज्याला विकास आणि प्रगतीच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी राज्यातील वस्त्रोद्योग ग्राहकांना वीज सवलत रुपये 600 कोटी, यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत रुपये 1500 कोटी असे एकूण 2100 कोटीची सवलत मिळणार आहे। सन 2025-26 महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात ऊर्जा विभागाकडून वस्त्रोद्योगासाठी तरतूद करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले।